बांधवांनो, जय मल्हार. येत्या 15 तारखेला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तुम्ही आमच्या पाठीमागे बघू शकता, हाच तो भव्य दिव्य असा पुतळा आहे, जो महाराष्ट्रातला एकमेव पुतळा आहे. तब्बल 28 फूट उंचीचा आणि घोड्यावरती बसलेला, तो ही तलवारधारी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्ष राज्यकारभार केला. म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कार्याच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी सांगलीकरांनी 28 फूट उंचीचाच पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे. पुतळ्याची उंची तशी खूप जास्त आहे, पण तरी देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की 28 फूट हा पुतळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते येत्या 15 तारखेला सकाळी 11 वाजता या पुतळ्याचा अनावरण सोहळा होणार आहे. आणि एकंदरीतच या चौकाविषयी आणि या कार्यक्रमाविषयी माहिती देण्यासाठी पुतळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री मनगू आबा सरगर, जे गेली 15 वर्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत आहेत आणि तेच आता पुतळा समितीचे अध्यक्ष देखील आहेत. आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि विशेष म्हणजे संत तुकोबारायांची शिकवण म्हणजे बोले तैसा चाले, ही संत तुकोबारायांची शिकवण ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आचरणात आणलेली आहे, म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे, ते सन्माननीय श्री मनगू आबा सरगर आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती या ठिकाणी घेऊयात. आबा, तुम्ही पुतळा समितीचे अध्यक्ष आहात आणि इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम तुमच्या पुतळा समितीच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होतोय. काय सांगाल तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाविषयी, किंबहुना ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? मी पहिल्या वर्षी निवडून आलो अपक्ष. त्यावेळेला मला माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी 15 वर्षे या कामाचा पाठपुरावा केला. पाठपुरावा करत असताना माझं स्वप्न आता पूर्ण झालंय. ते मी अध्यक्ष असताना मी काम केले. असे संतोष पाटील आणि रोहिणीत आहे आणि हे असे चौघांनी आम्ही काम पूर्ण केले आणि माझं स्वप्न पूर्ण झालंय. 28 वर्ष माझं हे होतं, म्हणजे जिद्द होती. त्या पद्धतीने मी आता पूर्ण केले. माझं स्वप्न पूर्ण झालं. तेव्हा सांगलीकरांनी सर्व समाज, सर्व बंधूंनी उपस्थित राहावं अशी आमची नम्र विनंती. बघा, किती साधं व्यक्तिमत्व आहे. साधं व्यक्तिमत्व जरी असलं तरी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही शिकवण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारलेली आहे. खडकाला धडका मारून ज्या पद्धतीनं एखाद्या शेतकऱ्यानं गुलाबाची शेती फुलावी, अगदी त्याच पद्धतीनं गल्ली ते दिल्लीपर्यंत धडका मारून माननीय आबासाहेबांनी हा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा आपल्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी उभारलेला आहे. काय सांगाल आबा याविषयी? गल्ली ते दिल्लीपर्यंतचा हा सगळा प्रवास कसा झाला ते जरा सविस्तर सांगा. माझं स्वप्न 28 वर्षाचं स्वप्न होतं की आईला देवीचा पुतळा एक आपल्या चौकात उभा करावा. ते माझं आता स्वप्न माझं पूर्ण झालं. तेव्हा सर्व सांगलीकडच्या बंधूंना व समाजांना माझं आव्हान आहे की तुम्ही उपस्थित राहावे अशी माझी नम्र. आबा, तुम्ही दिल्लीपर्यंत येरजाऱ्या केल्या, काय सांगाल त्याविषयी? अहो, मी भरपूर प्रयत्न केला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्याचा पाठपुरावा केला आणि हे केलं, पूर्ण केलं माझं काम. पुन्हा कुणाला भेटला, काय काय सांगितलं त्यांना जरा? सर्व नेत्यांना भेटलो, आयुक्तांना भेटलो, उपायुक्तांना भेटलो, महापालिकेतल्या सर्व समाजाच्या नगरसेवकांना घेऊन म्हणजे बोलून चर्चा करून ते महासभेत मी ठराव करून घेतला आणि तिथून मी कामाला लागलो. मग कामाला लागत असताना आयुक्त म्हणले फंड नाही माझ्याकडे. तेव्हा माझा फंड मी विकास कामाला दिलेला 50 लाख रुपये माझा खर्ची टाकला. पण माझे महापौर दिग्विजय सूर्यवंशी त्याने मला 40 लाख रुपये दिले. असं करत करत मी काम करत आणल्यानंतर थोडं थोडं पैसे येईल तसं मी पूर्ण केलं. ठराव जो मांडला होता महानगरपालिकेमध्ये, तो काय म्हणून मांडला होता तुम्ही? ठराव मांडला होता की हा चौकात आईला देवीचा पुतळा उभा राहावा
घोड्यावरचा हा. अशी माझी मागणी होती. घोड्यावरचा पुतळा ही संकल्पना आबा तुम्हाला सुचली कशी जरा सुचणी म्हणजे हा. असा पुतळा, बाकीचे पुतळे बरेच ठिकाणी आहेत हा. पण ती पिंडीवरची होती. Yes. माझी इच्छा होती की घोड्यावरचा पुतळा व्हावा अशी माझी इच्छा होती, हा. म्हणून मी ते मागणी केली. नाही पण असा पुतळा तुम्ही यापूर्वी अगोदर कुठं बघितला होता? नाही, कुठंच नाही पुतळा, हा. कुठंच नाही. घोड्यावरचा पुतळा कुठंच नाही. पिंडीवरचे पुतळे आहेत हा. पण हा पुतळा घोड्यावरचा नाहीये. आणि तो पण तलवारधारी आहे आबा. तलवारधारी पुतळा झालाय. तेवढ्यासाठी माझा का का तलवारधारीच का? तलवारधारी म्हणजे लढायला हा. चाललेली आई देवी, हा. ते तसला मला ते हा. पुतळा पाहिजे होता. तलवार. बघा म्हणजे जो इतिहास जानता है वो ही इतिहास बनाता है असं आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकलेलं आहे. पण इतिहास जर घडवायचा असेल तर तो इतिहास आपल्याला अगोदर माहीत असावा लागतो. मला आश्चर्य वाटते आबासाहेबांनी इतिहासाचा कधी एवढा अभ्यास केला असेल या संदर्भात. आबासाहेब तुम्ही पहिल्यांदा पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात कधी ऐकलं होतं किंवा पहिलं कोणतं पुस्तक वाचलं होतं काय पुस्तक आठवतं? मी मुलाखत घेऊन वाचून बघत होतो, वाचून घेत होतो. त्या पद्धतीनं असं व्हायला पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. त्या पद्धतीने मला सर्व नगरसेवकांनी, माझ्या पॅनल मधल्या नगरसेवकांनी मला मदत केली. ते पुतळा उभा केला. नाही पण तलवारधारी पुतळा म्हटल्यानंतर अनेक जण म्हटले असतील की तुम्हाला तलवारधारी नको, आपण पिंडधारी पुतळा उभा करूया. तलवारीचा पुतळा म्हणजे ह्याला चाललेला, कुठं लढाईला. लढायला चाललेल्याचा पुतळा उभा करायची माझी इच्छा होती. ती पूर्ण झाल्या. बरोबर बरोबर. म्हणजे पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी प्रसंगी आपल्या हातामध्ये तलवार देखील घेतलेला आहे. त्या युद्ध कलेमध्ये निपुण होत्या, दांडपट्टा चालवत होत्या, भालाफेक करत होत्या, तलवारबाजी करत होत्या, तोफगोळे चालवत होत्या, म्हणजे तोफा चालवत होत्या, तोफा ओतत होत्या. आणि इतकंच काय तर एका साध्या घोंगड्यावरती बसून त्या राज्यकारभार देखील करत होत्या. अहिल्यादेवी होळकर यांची वेगवेगळी रूपं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. इतिहासाची पानं चाळली असता आणि तशाच पद्धतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा सोनेरी इतिहास चाळत असताना मनुगाबा सरगर यांच्या निदर्शनास असं आलं की अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ घोंगड्यावरती बसून हातात पिंड घेऊन राज्यकारभारच केला नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात रणांगणावरती उतरून शत्रूशी देखील वेळ प्रसंगी 2 हात केलेले आहेत. आणि त्यांचं ते रणांगणातलं रुद्र रूप जे आहे ते रूप, रौद्र रूप या ठिकाणी या पुतळ्याच्या माध्यमातून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून हा पुतळा आपल्या अभिमानाचं, स्वाभिमानाचं, शौर्याचं आणि सोनेरी इतिहासाचं प्रतीक आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. बांधवांनो, मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या घरी किती एकर डाळिंब आहे, किती एकर द्राक्षाची बाग आहे, किती एकर ऊस आहे, त्याला फारसं काय महत्व नसतं. एखाद्या शहरामध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या समाजाच्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या खाणाखुणा तुम्हाला किती दिसून येतात, तो भाग त्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा असतो. तुमचा ऊस, द्राक्षे, केळी कोण बघायला येत नाही. पण सांगलीमध्ये अहिल्यादेवी होळकर चौकात आल्यानंतर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा पिढ्यानपिढ्या आता यापुढे आपल्या सर्वांच्या नजरेला पडणार आहे, बघायला मिळणार आहे. म्हणून हे ऐतिहासिक काम मनगू सरगर आणि त्यांच्या सहकार्याने केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं आहे. आबा, काय सांगाल तुम्ही? या पुतळ्यासाठी निधी कमी पडत होता किंवा इथल्या सुशोभीकरणासाठी निधी कमी पडत होता, काय त्यासाठी प्रयत्न केले, कुणाला भेटला? मी महापालिकेत अधिकाऱ्यांना, आयुक्तांना, अधिकाऱ्यांना भेटून मी जनरल फंडातनं मी काम करत आलो. मला शासकीय निधी कोणी दिलेला नाही, कुठं मिळालेला नाही. त्याच्यामुळं मी अधिकाऱ्यांची पाठपुरावा करून मागे लागून मी निधी आणून मी जनरल फंडातनं मी काम आतापर्यंत करत आलो. एक हसतमुख, सोज्वळ, जिद्दी आणि मन मिळावू कार्यकर्ता, एक समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून मनगू आबा सरगर यांची सर्वत्र ओळख आहे. आणि त्यामुळेच ते एकदा नव्हे तब्बल 3 वेळा नगरसेवक झालेले आहेत आणि आता 4थ्यांदा देखील ते रेसमध्ये आहेत. आणि मला वाटतं की त्यांना म्हणजे कोणीही रोखू शकणार नाही. असो, तो राजकारणाचा भाग आहे, पण तरी देखील माननीय श्री मनगू आबा सरगर यांच्या स्वभावामुळे, त्यांच्या लोभस व्यक्तिमत्वामुळे ते ज्यांच्याकडे गेले, ज्यांच्याकडे गेले त्यापैकी एकानंही त्यांना निधी नाही म्हटलं नाही. बरोबर आहे का आबा? काय सांगाल, एखादी आठवण या संदर्भात? म्हणजे पहिल्यांदा हे होतं ना लॉकडाऊन, लॉकडाऊन होतं, त्याच्यामुळे जरा काम माझं पेंटिंग पडलं. मला लवकर निधी मिळाला नाही, महापालिकेने दिला नाही.
त्याच्यामुळे जरा माझं काम पेंटिंग पडलं, जरा लवकर व्हायला पाहिजे, ते लेट झालं. पुतळा समितीमधल्या अन्य सहकार्याने, इतर सहकार्याने तुम्हाला कशा पद्धतीने मदत केली? अध्यक्ष आहे तुम्ही, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील किंवा त्या पुतळा समितीमधले अन्य सदस्य असतील, सगळ्यांनी तुम्हाला मदत केली आहे. कुणी कुणी कशा पद्धतीने मदत केली जरा मला संतोष पाटलांनी भरपूर मदत केली. तिने मला, रोहिणीत आहे याने पण मला भरपूर, माझ्या पॅनल मध्ये होती, तिने मला मदत केली. परत दत्तात्रय ठोंबरे याने पण जरा मला भरपूर तशी मदत केली. त्याच्यामुळं हा सगळ्यांचं सपोर्ट असल्यामुळं मी पुतळा उभा केला. सगळ्या समितीमधल्या सदस्यांची नावं घेणं त्यांना जरी म्हणजे शक्य नसलं तरी देखील सगळ्यांच्या प्रती ते ऋण व्यक्त करत आहेत, कृतज्ञता व्यक्त करत आहेत आणि सगळ्यांनी सहकार्य केल्यामुळेच हे ऐतिहासिक काम या ठिकाणी उभा राहिलेलं आहे असं मुनगाबांचं म्हणणं आहे. आबा, येत्या 15 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलता, त्यांना निमंत्रण वगैरे देण्यासाठी काय सांगाल? मी पत्र दिलं यांना, गोपीचंद पडळकर आमच्या नेत्यांना. तिने पत्र दिलं मुख्यमंत्र्यांना आणि आबा म्हणजे तुम्हाला मी वेळ देतो असं म्हणल्यानंतर मला त्यांनी परवा फोन केला, तर मला 15 तारीख दिल्या. त्याच्यामुळे मी 15 तारखेचा हे आल्यामुळे मी कामाला लागलो आणि मी आतापर्यंत सगळं नियोजन करत आलो. अतिशय देखणं आणि जबरदस्त नियोजन सध्या या कार्यक्रमाचं सुरू आहे. तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. मी देखील सकाळपासून बघतोय खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी कामं सुरू आहेत. आबा, हा जो सोहळा आहे, हा सोहळा केवळ एक सोहळा न राहता तो लोकोत्सव झाला पाहिजे, त्यामध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे आणि सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे. त्यासाठी काय सांगाल तुम्ही सर्वांना? सर्वांना मी आव्हान करतो की बाबा हे सर्व समाजाच्या लोकांनी व सांगलीकरांनी, मी सर्व समाजाने किंवा इतर समाजाने सगळ्यांनी येऊन उपस्थित लाभून मला मदत करावी असं मी आवाहन करतो. बरोबर. अज्ञात अज्ञात ज्यांनी ज्यांनी या पुतळ्यासाठी, अश्वारूढ पुतळ्यासाठी मदत केलेली आहे त्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मनुबाबा यांनी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्या सर्वांना धन्यवाद दिलेले आहेत, त्यांचे आभार मानलेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी सर्वांना विनंती केलेली आहे की आपण या ऐतिहासिक सोहळ्यासाठी हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने येत्या 15 तारखेला सकाळी 10 वाजल्यापासून अहिल्यादेव होळकर चौकामध्ये उपस्थित राहायचं आहे आणि एका ऐतिहासिक कार्यक्रमाचं साक्षीदार व्हायचं आहे. बांधवांनो, बोलणं कमी आणि काम जादा हे ज्या मनुबाबा सरगर यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या नावाला साजेसं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि वेळात वेळ काढून, इतक्या व्यस्त वेळापत्रकातून, कारण त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, दिवस रात्र तो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ते आणि त्यांचे सर्व सहकारी पुतळा समिती या ठिकाणी मेहनत घेत आहे. तरी देखील माझ्या विनंतीला मान देऊन ते आपल्या सर्वांच्यासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आबा, उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी जोरदार होईल अशी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं त्यांना मी तुम्हा सर्वांच्या वतीनं खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत. पण यायला विसरायचं नाही. येता 15 तारखेला सकाळी 10 वाजता पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, सांगली.